पेशी कंबाईन पूर्व परीक्षेला काल हा प्रश्न विचारला बघा. प्रश्न काय म्हणतो पहा बरं. एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 सेमी आहे व कर्ण त्यापेक्षा 1 मोठा आहे, तर त्या पट्टीची परिमिती किती? मित्रांनो खूप सोपं आहे. काय करायचं आपल्याला, एक छानपशी असा आयत काढून घ्यायचा. मग या आयताची एक बाजू आपल्याला किती दिली आहे? 40 दिली आहे. आणि याच आयताचा आपल्याला कर्ण 40 पेक्षा 1 मोठा सांगितलंय, म्हणजे इथे किती असणार आहे? 41 असणार आहे. आणि मित्रांनो याची आपल्याला करायची सांगितली आहे परिमिती. परिमिती म्हणजे काय? आयताच्या चारी बाजूची बेरीज. एक बाजू 40 आहे, समोरासमोर बाजू सारखी असतात, इकडची बाजू किती यायला पाहिजे? 40. राहिला प्रश्न आता ही बाजू फक्त पाहिजे तुम्हाला. मग इथं जर पाहिलं तर आयताचा प्रत्येक कोण हा काटकोन असतो. मग इथं पायथागोरसचा प्रमेय लागू होतो. पायथागोरसचा प्रमेय काय रे? कर्णाचा वर्ग उर्वरित दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरीज एवढा असतो. मग कर्ण किती? 41. मग काय करू आपण? 41चा वर्ग बरोबर उर्वरित दोन बाजू, एक बाजू आहे 40, 40चा वर्ग लिहायचा प्लस इकडची बाजू काय माहित नाही तिथं काढायची ना, तिला x म्हणा. मग करायचं x चा वर्ग. आता 41चा वर्ग किती झाला? 1681 बरोबर 40चा वर्ग किती झाला? 1600 आणि प्लस x चा वर्ग. आता या 1681 मधून 1600 काढायचे, कारण 1600 कडे मायनस मध्ये येणार. राहिले किती? 81 बरोबर x चा वर्ग. दोन्ही बाजूचे वर्गमूळ जर घेतलं तर x बरोबर 81 कितीचा वर्ग आहे? 9चा वर्ग आहे. म्हणजे x बरोबर किती यायला पाहिजे मित्रांनो? 9 यायला पाहिजे. म्हणजेच आपली इकडची बाजू एक 9 येईल आणि इकडची बाजू पण 9 येईल. आता चारही बाजूंची आपण बेरीज करूया. 40 किती झाले? 80. 9 आणि 9 18, म्हणजे 80 आणि 18 किती झाले? 98. म्हणजे आपली जी काय परिमिती येणार आहे 98 सेमी. ओके, जे की पर्याय क्रमांक आपला असणार आहे 4.